नमस्कार. नमस्कार. एकदा परत एकदा जोरदार म्हणा नमस्कार. नमस्कार. बरं, तुम्ही एवढे इथे दुपारी चांगलं लंच केलात आणि तुम्ही एवढा धावत धावत इथे आलात, तर तुम्ही काय शोधताय? बरं, लाईफमेट भेटल्यावरती तुम्हाला काय भेटणार? एक मानाचं आयुष्य. लग्न झाल्यानंतर लग्न म्हणजे अनमॅरिड मुली वेगळा, आणि ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस एक सगळीकडनं मान असतो, एक सासर असतं, एक माहेर असतं, बाहेर जेव्हा जाल तेव्हा तुम्ही मॅडम असता, बऱ्याच गोष्टी येतात. व्हेरी गुड. बरं, आणि मग तुम्ही इथे आता आलात, तर इथे येताना काही जण मे बी बसने आले असतील काही, तर बसमधून तुम्ही ज्यावेळी ट्रॅव्हल करता तर बराच वेळा असं होतं ना की खाली म्हणजे थोडी कमी भरलेली बस असेल, तुम्ही बसमध्ये एंटर केला तर थोडंसं असं बघता इकडे तिकडे आणि मग नको इथे नको, इकडे जाऊन बसू, असं कधीतरी होतं ना. तर ते का होत असेल, काय वाटतं ह्याच्या म्हणजे आता हा प्रश्न आय डोंट नो कधी तुम्हाला कोणी विचारला असेल की नाही, तर काय वाटतं काय होत असेल असं? दुविधा, दोन गोष्टी. नाही, पण तुम्ही काहीतरी एक सिलेक्ट केलं ना. You read people unknowingly, knowingly. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे काहीतरी तुम्ही पटकन अनालिसिस केलं आणि तिथे जाऊन तुम्ही बसलात, म्हणजे कुठेतरी काहीतरी मॅच झालं, बरोबर की नाही? तर आपण एक 10 मिनिटाच्या, अर्ध्या तासाच्या, एका दिवसाच्या प्रवासासाठी आपण एवढा क्विक अनालिसिस असतो, खूप डेटा अनालिसिस होतो, सबकॉन्शियसली होतं ते, पण क्विक होतं ते. आपण 10 मिनिटाच्या प्रवासासाठी आपण एवढं अनालिसिस करून ते सिलेक्ट करतो, तर हा तर लाईफ टाईमचा प्रवास आहे ना. तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज घेणं जरुरी आहे. तर ह्याचं कनेक्शन डायरेक्ट जे आहे ते मी स्वभावाशी जोडतो, कारण अल्टिमेटली मी आता मॉर्निंगच्या पण सेशनला ऐकलं, इव्हनिंगच्या सेशनला पण ऐकलं की समजूतदार हवा, समजून घेणारा, सगळ्यांना समजून घेणारा हवा, बरोबर की नाही? म्हणजे अल्टिमेटली काय, त्याचा स्वभाव चांगला हवा, बरोबर की नाही? तर स्वभाव चांगला हवा, पण तुम्हाला कसं माहिती की त्याचा स्वभाव चांगला असेल? कारण ऑब्व्हियसली जर आपण फर्स्ट मीटिंग करतो, 1-2 मीटिंग करतो, तर तो समोरचा व्यक्ती आपल्या नेहमी पॉझिटिव्ह पॉइंटच दाखवतो, बरोबर की नाही? खूप रेअरली असतात जे त्यांचे निगेटिव्ह पॉईंट सांगतात, आणि बऱ्याचदा निगेटिव्ह पॉईंट सांगतात ते पण त्यांनी जे ऍक्सेप्ट केलेले असतात ना. म्हणजे काही जण बोलतात की मला हे पटत नाही, किंवा माझं हे थोडंसं मी शॉर्ट टेम्पर्ड आहे वगैरे वगैरे, हे त्यांना माहिती असलेले पॉईंट ते सांगतात. बऱ्याच वेळा माणसांना आपण कसे आहोत हे माहिती नसतं, तर जे काही स्वभाव गुणधर्म त्यांनी ऍक्सेप्ट न केलेले असतात स्वतःमधले, तर ते सांगत नाहीत. तर असं कोणतं सायन्स आहे का की आपल्याला असा पटकन स्वभाव त्यांचा समजेल? तर दॅट इज कॉल्ड, त्याच्यापैकी एक सायन्स आहे, म्हणजे असे बरेच 2-3 सायन्स आहेत. त्यापैकी एक सायन्स आहे ग्राफोलॉजी. ग्राफोलॉजी म्हणजे हँडरायटिंग आणि सिग्नेचरवरून ह्युमन बिहेवियर अनालिसिस केलं जातं. तर ह्यामध्ये बेसिक कन्सेप्ट असा आहे की ज्यावेळी आपण लिहितो, तर लिहिताना आपले जे फिंगर मुवमेंट असतात ते आपल्या नर्वस सिस्टमनी कंट्रोल केलेले असतात, बरोबर की नाही? आणि मग आपण लिहिताना ज्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहोत, त्या स्टेट ऑफ माइंड जे आहेत ते पेपरवरती प्रिंट होतं. म्हणजे कधी कधी असं होतं ना की लिहिताना असेंडिंग लिहिलं जातं. जर तुम्ही ब्लँक पेपरवर ट्राय केलात, नॉर्मली आम्ही क्लायंटचं जेव्हा हँडरायटिंग घेतो किंवा अनालिसिससाठी आम्ही जेव्हा बसतो, तर त्यावेळी त्यांच्याकडनं ब्लँक पेपरवरती, म्हणजे जे विदाऊट लाईन असतात ना प्रिंटआउटसाठी आपण जे यूज करतो, तर त्यावरती करतो. तर बऱ्याचदा असेंडिंग जातं, बऱ्याचदा स्ट्रेट येतं, बऱ्याचदा डिसेंडिंग जातं. किंवा जर तुम्ही सिग्नेचरमध्ये पण बऱ्याचशा बघितल्या असाल, तर काही जणांच्या सिग्नेचर ह्या असेंडिंग असतात, वर जाणाऱ्या असतात, काही जणांच्या सरळ असतात. तर हे सगळं जे आहे ना, हे ह्या सगळ्याच्या मागे तुमची थॉट प्रोसेस काय आहे हे दिसतं. तर ज्यावेळी आपण म्हणतो की आपण कॅरेक्टर अनालिसिस करतो एखाद्याचं हँडरायटिंग म्हणून, तर बेसिक आपण समजूया की एखाद्याचं कॅरेक्टर म्हणजे काय, बिहेवियर म्हणजे काय.
तर सगळ्यात पहिलं तर आपण आपल्या डोक्यात खूप सारे विचार चालू असतात ना. आपल्या डोक्यात सतत काही ना काही विचार चालू असतात. दॅट मीन्स थॉट्स. ठीक आहे. हे थॉट्स जे आहेत हे आपण कोणत्या ना कोणत्या भाषेमध्ये आपण स्वतःशी बोलत असतो. बरोबर. आपण आता मराठी आहोत तर आपण बऱ्याचदा मराठीमध्ये आपल्या डोक्यात सेल्फ टॉक चालू असतो. तो थॉट्स बिकम वर्ड. काही वर्ड वरती आपण ऍक्शन करतो है ना. म्हणजे काही असे डोक्यात विचार येतात की चला आज पाणीपुरी खायला जाऊ. विचार आला, आपण गेलो, ऍक्शन केली. आणि असे ऍक्शन जे आहेत ना, ह्या काही ऍक्शन ह्या रेग्युलरली आपण करत असतो है ना. एखादी ऍक्शन आपली रेग्युलरली कॉन्शियसली और अनकॉन्शियसली ती आपण करत असतो. तो दॅट बिकम आवर हॅबिट. अँड एका व्यक्तीमध्ये एक पेक्षा जास्त हॅबिट्स असतात. तर ह्या सगळ्यांना ऑल टुगेदर बंच ऑफ हॅबिट कॉल कॅरेक्टर. तर आता इथे तुम्ही बाय द वे एक सांगायचं तुम्हाला की आय एम लकी इनफ टू लर्न दिस सायन्स बिफोर गेटिंग मॅरिड. सो मी बेसिक काही तुम्हाला 2-3 सिग्नेचरचं पॅटर्न दाखवतो. म्हणजे स्वभाव कसा असतो किंवा मॅच मेकिंग ज्यावेळी आम्ही कन्सल्ट करतो तर ते तुम्हाला समजेल. तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणती व्यक्ती जास्त कॉन्फिडेंट असू शकते? आता ज्यांनी असं फर्स्ट बोललाय ना तर तुम्ही तुमची सिग्नेचरची साईज चेक करा. ती अशी थोडीशी छोटीच असेल कुठेतरी. आणि ज्यांनी सेकंड बोललं ना त्यांनी थोडंसं चेक करा त्यांची सिग्नेचरची साईज थोडी मोठी असेल. तर इथे जर बघितलं तर ही साईज कम्पेअर केली तर ही मोठी आहे साईज. बरोबर की नाही. आणि ही छोटी आहे. तर समजा हा बिचारा नवरा आहे. बिचारा आधीच बोललो. हा नवरा आहे आणि ही वाईफ आहे. तर कोण कोणाला डॉमिनेट करणार? जर तुम्ही बघितलं तुमच्या सराउंडिंग मध्ये की एखाद्या व्यक्तीचा खूप चांगला ऑरा असेल किंवा तो खूप तुम्हाला असं अपील करतो ना एखादा, अरे काय पर्सनॅलिटी याची, तर त्याची सिग्नेचर ही मोठीच असणार. एखाद्याने नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जर काम केलेलं असेल ना तर त्याची सिग्नेचर ही मोठीच असणार. अशी मोठी नाही, अशी मोठी हाईट नाही. ठीक आहे. असतात ना असे काही काही. बरोबर की ना. हा. तर ह्यामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. तर बऱ्याचदा ना असे लोक जे असतात ना हे यांना खूप म्हणजे ह्यांची बेसिक नीड काय असते माहिती आहे, इमोशनल नीड असते. ह्यांना इमोशनल बॉन्डिंग लागते. कारण जर हे बघितले ना हे फॅमिलीचे अक्षर आहेत. म्हणजे ए बी नाईक म्हणजे समजा हे ए हे त्याचं आहे, बी हे त्याच्या वडिलांचं आहे आणि एन हे त्याच्या वाईफ, एन हे त्याच्या आईचं आहे. तर हे एकावरती एक लिहिलेले आहेत. म्हणजे ते असे एकावरती ते असे गुंतलेले आहेत. सो दॅट मीन्स दे आर इमोशनली बॉन्डेड. जर एखादी अशी मुलगी असेल आणि जर तिने याच्याशी लग्न केलं, समजा एक अमित चव्हाण हे नाव आहे असं त्याची सिग्नेचर आहे, त्याने पूर्ण लिहितो, आणि तिने जर ह्याच्याशी लग्न केलं ना तर हिची प्रायोरिटी इमोशन्स आहे आणि ह्याची प्रायोरिटी त्याचा स्पेस आहे. कारण त्याने त्याचं पूर्ण नाव लिहिलंय अमित, पुढे मग त्याने चव्हाण लिहिलंय. सो जर तुम्ही बिचाराकडनं एक्सपेक्ट केलं की यार ह्याने मला असं एकदम खूप केअरिंग अँड ऑल दिस थिंग, कारण ह्याला त्याची सवय नाही. हा स्वतःची काळजी स्वतः घेतो, स्वतःचं स्ट्रगल स्वतः ते सगळं करतो, ऍज वेल एज त्याला फॅमिली पण पाहिजे. बट पहिला तो स्वतःला प्रायोरिटी देतो. तर ह्याच्याकडनं तुम्ही एक्सपेक्ट केलात की यांनी जर एक्सपेक्ट केलं की मला इमोशनल नीड, अटेन्शन अँड ऑल दिस थिंग पाहिजे, तर तो बिचारा नाही देणार, कारण त्याचा स्वभावच नाही तसा. हा बरोबर. हा ते मेकिंग यू राईट वेगळे आहे. सो हे 2-3 छोटेसे एक्झाम्पल होते. अजून बरेचसे एक्झाम्पल बोलता येतील, पण आय थिंक आय रिस्ट्रिक्ट टू दिस.